चलो 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 कमान कमान बच्चों चलो. यस, पहा बाळांनो, अगदी एक 10 मिनिटांमध्ये आपल्याला हा पोर्शन पहा. 8वी 9वी 10वीला पण बाकीच्या पण लेकरांना हा सगळ्यांना कामाला येणारच आहे. बाकीच्याही सगळ्या लेकरांना बाळांनो हे कामाला येणारच आहे. पण 10वीच्या लेकरांसाठी फक्त 5 मिनिट घेतो मी तुमचे. 5 मिनिटांमध्ये पटपट पटपट याला क्लिअर करतो. माझी थोडी तब्येत खराब आहे म्हणून मला आपलं महत्वाचं जे सेशन आहे त्या सेशनकडे यायचंच आहे. ते सेशन आपण कंडक्ट करणार आहोत. आज मी तुम्हाला एक ट्रिक शिकवणार आहे. त्याच्यापूर्वी पटपट पटपट हे समजून सांगतो. पहा, काल मी तुम्हाला समजून सांगितल्याप्रमाणे जे 10वीचे विद्यार्थी असतील त्यांचा आता उद्या पेपर आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती सर की हे आम्हाला एकदा पटकन सांगा जे काल तुम्ही महत्वाचं सांगितलेलं आहे. महत्वाचे बरेच विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास वगैरे वगैरे झालेला नाही किंवा काही विद्यार्थी असे आहेत ज्या विद्यार्थ्यांना अनावधानानं काही अडचणीमुळे काही महत्वाचे पार्ट करता आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी सोपं बाळांनो, अगदी सोपं, जेवढं फारच अगदी सोपं आहे, पटकन मी तुम्हाला समजून सांगणार. म्हणजे तुम्ही टेन्शन फ्री व्हाल कमीत कमी. ओके, तुम्ही टेन्शन फ्री व्हाल या उद्देशानं मी तुम्हाला फक्त समजून सांगणार आहे महत्वाचे पार्ट आणि मग आपण पुढे जाऊया. राईट, यस. चलो, लिंक सर्वांना शेअर केली असेल तुम्ही तर अतिउत्तम, नसेल केली तर पटकन आल्या अगोदर लाईक करायची आहे आणि मग व्हिडिओवरती यायचे. पटकन मी समजून सांगतो 5 मिनिटांमध्ये, मग आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. यस, कमॉन बच्चा पार्टी. पहा, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, अगोदर तर या पेपरमध्ये तुम्हाला हे मार्क सिस्टीम कशी मी काल समजून सांगितलं होतं. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे डोळ्यास डायरेक्टेडचे क्वेश्चन खूप सोपे, 2-2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. 2-2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. कसे क्वेश्चन्स होते तर एखादा शब्द दिलेला असेल त्याच्यातलं एक लेटर, हे त्याला आपण तुम्ही अल्फाबेट म्हणता, EBCD, याच्यापैकी एक शब्द लिहायचा आहे. ओके, अगदी फक्त 2च उदाहरणं घेणार आहे पटकन आणि मग पुढे जाऊया आपण. ओके, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे. तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो की अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये चार शब्द दिलेले असतात. त्या 4 शब्दांना तुम्हाला काय करायचंय, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावत असताना पहिले तर आपल्याला ABCD वाईज लावायचे आणि मग काही शब्द जे असतील, काही शब्द ते दिलेच असे असतील की समजा शब्द यस पासून सुरू होतोय तर यस पासूनच सुरू होणारा, दुसरा पण यस पासूनच सुरू होणारा, तिसरा पण यस पासून सुरू होणारा, चौथा पण यस पासून सुरू होणारा असेल, मग त्याच्या पुढच्या लेटर पासून आपल्याला ABCD वाईज त्याला लावायचे. ओके, राईट. ओके, आरती म्हणते सर आज ऍपची माहिती सांगा. सांगतो बेटा, डोंट वरी. ओके, यस. अच्छा सर, तुम्ही व्हॅकेशन कधी घेणार त्याच्याही बद्दल माहिती देतो बेटा. फक्त एवढं मला पटकन 5 मिनिटांमध्ये 10वीच्या एकदा संपू द्या. मग जे 10वीला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मग त्यावरती आपण बोलूया, मग आज चर्चा करूया. ओके, चलो कम टू द पॉइंट. मी काय म्हटलं, माझ्याकडे जो पेपर आहे 10वीचा, त्या पेपरमध्ये पहिला प्रश्न मला काय करायचा आहे, डू ऍज डायरेक्टेड मध्ये पहिला प्रश्न काय करायचा बाळांनो आपल्याला सांगा पटकन, कमॉन क्विक. डू ऍज डायरेक्टेड मध्ये आपल्याला करायचं आहे कम्प्लीट द वर्ड. आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे आणि या शब्दामध्ये काय जे लेकरं होते बघ बाळा, काय करायचंय, कम्प्लीट द वर्ड. कसा कम्प्लीट करायचा आहे तर तुला दिलेला आहे YO-NG. 10वी मध्ये इंग्रजीमध्ये नापास होणारे लेकरं असतील तर आज पटकन जागेवरती पास पटकन, अगदी 5 मिनिटांमध्ये, फक्त 5 मिनिटं घेणार आहे तुमचे. 5 मिनिटांमध्ये पटकन हा टॉपिक संपवणार आणि संपवला की मग आपण आपल्या मुद्द्यावरती जाऊया. ओनली 5 मिनिट्स, फक्त 5 मिनिट बाळांनो, फक्त 5 मिनिट. पहा, मी काय म्हटलं, YO इथे काय येणार, YOUNG, यंग म्हणजे तरुण, जवान, जसे तुम्ही आहात, आहे की नाही. यस, आम्ही म्हातारे झालो बाळांनो, आमची एक पिढी संपत आली आता. आम्ही खूप म्हातारे झालो. आम्ही 5वीला गेल्याच्या नंतर ABCD शिकली बाळांनो. 5वीला गेल्यानंतर ABCD. 6वीला आम्ही पहिल्यांदा म्हणलं A फॉर ऍपल, B फॉर बॉल. तुमच्या जमान्यात असं नाही झालं बाळांनो. तुमच्या जमान्यामध्ये तुम्ही पहिलीपासूनच ABCD शिकली. ओके, आम्ही 5वी 6वीला गेल्याच्या नंतर पाठ करायला सुरुवात केली होती. तुम्ही तुमच्या जनरेशन मध्ये पहिलीलाच तुम्ही 2 1 2 2 तुझा 3 त्याचा ते त्याचा हे याचा काय तुम्ही शिकलात, डेंजर शिकलात बाळांनो. तुमची पिढी म्हणजे खतरनाक पिढी. ओके, कम टू द पॉइंट. मी म्हटलं YO इथं काय लिहायचं होतं, UNG, यू लिहायचं होतं फक्त बाळा, फक्त यू. WOR
इथे काय लिहायचंय एल डी, एल डी फक्त एल लिहायचंय. कॅपिटल लिहायचंय का बाळा? नाही. काय लिहायचंय? स्मॉल एल आहे की नाही, WORLD. ओके, फिल इन द ब्लँक करायचं. एल लिहायचं होतं फक्त. ROYAL रॉयल, ROYAL रॉयल. आणि इथे HORSE. काल मी हे तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांनी पाहिलेलं नाही, जे लेकर आज पाहत आहेत त्यांनी पटकन पहा. सोपं आहे का? अगदी सोपं आहे. 5 मिनिटांमध्ये, ओनली 5 मिनिट बच्चा पार्टी. ओके, चला दुसरं काय आपल्याकडे अजून बघा. काय काय शब्द आहेत सांगा. SM, SM, SM डॅश RT, SMART स्मार्ट, SMART स्मार्ट. बरोबर आहे. ST पुढे काय लिहायचं बाळा? पुढे ST पुढे आहे RT. ओ सॉरी, इट्स RY आहे की नाही, RY. ST डॅश RY, STORY स्टोरी. इज इट? आल्या अगोदर लाईक करायचं आहे बाळांनो. अगोदर तर आल्या व्हिडिओला लाईक करायचे. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करा. पुढे जाऊया. स्टोरी बरोबर आहे. ड्रीम DRE इथे काय लिहायचंय? AM, DREAM. काय लिहायचं होतं? फक्त ये बाळा, फक्त ये. ए ओ फक्त एक लेटर लिहायचं इंग्रजी मधलं. एक लेटर. मार्क किती? 2. म्हणजे एका लेटरला नाही, 4 लेटर टोटल लिहायचे. 4 टोटल मिळून 2 मार्क भेटणार. इथे डी काय लिहायचं होतं? काय लिहायचं होतं? OUBT डाऊट. डाऊटची स्पेलिंग काय असते? DOUBT. काय असते? DOUBT डाऊट. किती सोपे बाळांनो. भेटले 2 मार्क. चला पुढे. 2 मार्क झाले. चला पुढे. 2 मार्काच्या नंतर सांगा आता काय करायचंय तुम्हाला. या दिलेल्या शब्दांना तुम्हाला काय करायचंय? हे जे शब्द तुम्हाला दिलेत बाळांनो, बुक दिलेला आहे, बुक दिला आहे, स्कूल दिला आहे, रीड दिला आहे, शॉर्ट दिला आहे. काय करायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं. अल्फाबेटिकल. आल्या अगोदर लाईक करायचे बाळांनो, पुढे चालायचं. ओके, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. सगळे तुमच्या कामाचे व्हिडिओ असणार आहेत. ओके, 10वीचा पेपर आपण पाहतोय. 10वीच्या पेपर मधले पहिले 2 मार्क आपण घेतले. दुसरे 2 मार्क अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे 2 मार्क. कसे घेणार? असे घेणार सर. कसे घेणार? असे पहा. तर अल्फाबेटिकल ऑर्डर लिहित असताना अगोदर आपल्याला काय करायचं बाळांनो? बुक, स्कूल, रीड आणि शॉर्ट सगळे शब्द कसे सुरू झालेत? एक बी पासून सुरू झालाय, दुसरा एक एस पासून सुरू झालाय, हा पण एस पासून, आणि एक आर पासून सुरू झालाय. अगोदर तर एबीसीडी नुसार कोण येणार सगळ्यात अगोदर? एबीसीडी मधला बी. आपण लिहिलं बुक. ओके, ABCD PQRST म्हणजे आर अगोदर येणार, यस नंतर येणार. तर रीडला लिहून टाका अगोदर रीड. आता कोण येणार? यस. पण यस मध्ये बाळांनो, यस मध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. स्कूल आहे, शॉर्ट आहे. स्कूल आहे, शॉर्ट आहे. काय करणार मग? स्कूल आहे, शॉर्ट आहे. काय करणार बाळांनो? पटकन सांगा. चला चला चला, कमॉन. स्कूल आहे, शॉर्ट आहे. व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतं. बुक, रीड. आता काय करायचं आहे? स्कूल आणि शॉर्ट त्या दोघांपैकी अगोदर यशच्या नंतर यच येतो की सी येतो ते चेक करायचं. मग आपल्याला माहिती आहे ABC अगोदर पुढे येणार सी, त्यानंतर मग पुढे एच. म्हणून आपण काय लिहिलं? SCHOOL स्कूल, आणि त्याच्यानंतर लिहिला बाळांनो शॉर्ट. राईट, बढिया. नंबर 1. चला आता एक क्वेश्चन याच्यामध्येच नेहमी तुम्हाला असं देतो, जो समजा यस पासून सुरू झालं तर यस पासूनच असेल, किंवा टी पासून सुरू झालाय तर टी पासूनच असेल. हॅलो, ठीक आहे. ओके. तर पा काय म्हटलं बाळांनो, तुम्हाला काय करायचं आहे? हा जो शब्द आहे, हा सगळे शब्द यस पासून सुरू होत आहेत. कुणापासून सुरू होत आहेत बाळांनो? यस पासून सुरू होत आहेत. आणि यस पासून सुरू होणारे हे जे शब्द आहेत, तुम्हाला काय करायचे बाळांनो? यस पासून सुरू होणाऱ्या या शब्दांना सेकंड लेटर जे सेकंड लेटर ते चेक करायचे. तुम्हाला काय करायचंय? यस पासून सुरू होणाऱ्या या सगळ्या शब्दांना तुम्हाला सेकंड लेटर चेक करायचे बाळांनो. यस
हा पण यस पासून, हा पण यस, हा पण यस. मग सेकंड लेटर अगोदर कोणतं येणार? तर एबीसीडी नुसार एबीसीडी ई एफ जी एच, इथे पण एच आहे, इथे पण एच. त्यानंतर एबीसीडी ई एफ जी एच, आय जे के एल एम एन ओ पी ओ, आणि त्याच्यानंतर मग यस. याचा अर्थ अगोदर तर आपला शेवटचा शब्द आला एस ओ एफ टी आणि एस यू डबल सीई डबल एस, सक्सेस. ओके. आता शर्ट अगोदर येईल का शॉर्ट अगोदर येईल, यासाठी काय करायचं? दोन शब्द एस एच आपला झाला. एस एच झाल्याच्या नंतर आपल्याला तिसरा जो अल्फाबेट आहे आपल्याकडे, तिसरा ज्याला आपण लेटर म्हणतो, तिसरं लेटर, हे तिसरं लेटर चेक करायचं. अगोदर कोणतं येईल? एस एच च्या नंतर आय येईल का ओ येईल? तर एबीसीडी ई एफ जी एच आय, त्यानंतर एम एन ओ, म्हणून अगोदर कोण येईल? एस एच आय आर टी शर्ट, आणि मग नंतर येईल एस एच ओ आर टी शॉर्ट. ओके. त्यानंतर मग सॉफ्ट, आणि त्यानंतर मग सक्सेस. ओके. पहिले यशच्या नंतर अगोदर तर चेक केला आपण, कोण लवकर येतं? एच येतं. पण एच मध्ये दोन पर्याय आहेत आपल्याकडे, दोन पर्याय. मग एचच्या पुढचं आपण लेटर पाहिलं, एचच्या पुढचं लेटर अगोदर कोणतं येतं? आय, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर मग आपण बाकी केलेले एस ओ आणि एस यू त्यावेळी. ओके. आता सिमिलरली हे दोन तुम्ही घरी करा. ओके. चला चला चला, कमॉन पटकन. किती मार्क झाले बाळांनो? मार्क किती झाले? 4. दोन कोणते? हे अगोदर फिल करायचं होतं तुम्हाला, एक इथलचं लेटर फक्त फिल करायचं होतं, एक लेटर टाकून वर्ड कंप्लीट करायचं होता. 2 मार्काचे, 2 मार्काचे झाले 4 मार्क. चला कमॉन, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, हे पण आपण काल पाहिले. काय करायचं होतं बाळांनो? पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, काय करायचंय? कॉमा, मात्रा, वेलांटी सगळी आपल्याला द्यायची होती. पटकन 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आपल्याला, मग आपल्या मुद्द्यावरती यायचं आहे. ओके. 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे संपूर्ण आपल्या मुद्द्यावरती यायचं आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, वाक्याला पंक्च्युएट करत असताना तुम्हाला काय करायचं असतं? त्याच्यामधला कॉमा, मात्रा, वेलांटी सगळं व्यवस्थित लिहायचं असतं. या वाक्यामध्ये ओके, या वाक्यामध्ये इंग्लिशच्या कॉमा, मात्रा, वेलांटी येणार आहे का बाळांनो? नाही. याच्यामध्ये कोण येत असतं? मग कोण येत असतं? पहा, जेव्हा असा शब्द येतो लेट्स, आपल्याला हा वरचा एक डिस्काउंट. ओके. तो ज्यांना ज्यांना आता कळत असेल त्यांनी पहा, अगोदर तर इथे डिस्काउंट एक दिला, लेट्स गो फॉर अ वॉक, याच्यामध्ये कोणी कुणाला काहीही बोललेलं नाही, म्हणून कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा येणार नाहीयेत. फक्त तुम्ही केलं लेट्सला इथे एक आणि गो फॉर वॉक, आणि नंतर काय द्यायचं तुम्हाला? टिंबर. कशाला काय म्हणतात सर, काय नाही म्हणतात, सगळं सोडून द्या. सध्याच्या घडीला मी फक्त तुम्हाला ओके ऍपची माहिती सांगतो. यस, गॉट इट. मी तुम्हाला फक्त समजून सांगत आहे की बाळांनो, लेट्स गो फॉर अ वॉक याच्यामध्ये फक्त आणि फक्त इथे एक टिंब आलंय तुमचं, आणि इथे एक, बस खतम. काहीच करायचं नाही तुम्हाला. आहे का काही करण्यासारखं? ओके. हे वाक्य बघा, हाऊस दॅट सेड द नथू, सेड नथू नॉट द नथू, हाऊस दॅट, हाऊस दॅट, ते कसे? ओके. हाऊस दॅट याला कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा टाकायचा, आणि हे कोण म्हणलं? सेड नथू, फुल स्टॉप. कोण म्हटलं? सेड नथू, हाऊस दॅट. ओके. बरं, विशेष गोष्ट इथं कॉमा येणार का बाळांनो? हा हे टिंब लिहायचं तुम्हाला. ओके, हे टिंब इथं फक्त. यस, हाऊस दॅट सेड नथू, पुढे फुल स्टॉप, खतम. हे दोन तुम्ही फेकून मारा कमेंट मध्ये. शी क्राईड, आर यू क्रेझी? ओके. द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन, शिक्षक म्हणले चला आजचा धडा सुरू करूया, आजचा पाठ सुरू करूया. कमॉन 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 कमॉन. ओके. कोणीतरी खूप शब्द टाकले, स्टोरी 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 स्टोरी. यस, चलो चलो बाळांनो, तेवढा वेळ नाही आहे ना. तुमच्या बॅचला शिकवतो आता, पुढच्या बॅचला लेटर रायटिंग जे आहे ते तुम्हाला शिकवतो. शिवकन्या तिडके यांच्या अकाउंटवरतून खूप कमेंट येत आहे स्टोरीची, सांगतो बाळांनो. चला येस, नेक्स्ट पहा काय करायचं होतं. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर. ओके. तीन लेटर पासून शब्द बनला पाहिजे. आणि शब्द कसे कसे बनवायचे आपल्याला बघा. बँकिंग हा शब्द दिला, याच्यापासून तुम्हाला काय करायचंय? तीन कोणतेही लेटर घेऊन, त्याला तुम्ही अल्फाबेट म्हणत असाल तर अल्फाबेट तुम्हाला समजणार. 3 अल्फाबेट घेऊन, म्हणजे एबीसीडी पैकी हे जे काय दिले BANKING, याच्या एवढ्यातून कोणते 3 उचलायचे, कमीत कमी 3.
आणि तुम्हाला काय बनवायचे, वर्ड्स बनवायचे. काय बनवायचे, वर्ड बनवायचे. जसं की फॉर एक्झाम्पल मी म्हणलं बॅन, BAN बॅन, आणि किंग, KING किंग, झाले 2. अजून काय काय म्हणू शकतो सांगा आता. यस यस, पटकन पटकन पटकन, कमान कमान कमान, क्विक. व्हेरी गुड. कोणीतरी कमेंट करत आहे बॅग, BAG बॅग, व्हेरी गुड. अजून अजून आपण काल पाहिलेले. अजून मोर, बँक, व्हेरी गुड, BANK बँक. अजून किती बनवायचे बाळांनो, 4च बनवायचे. आपल्याला 4 बनवायचे आणि कमीत कमी लेटर किती आले पाहिजे, 3. सगळे बरोबर आहे. चला, अनबीटेबल. अनबीटेबल मला सांगा, एक बनला टेबल, एक बनला एबल, एक बनला बी टेबल, एक बनला आणखी आणखी अनबिटेबल तर ऑलरेडी दिले ना आपल्याला. अनबिटेबल लिहिता येणार नाही बेटा तुम्हाला. ओके, अनबिटेबल लिहिता येणार नाही. यस, कम ऑन. यस, बीट, कोणीतरी टाकत आहे बीट, BAT बीट, बीट मारामारी करणे आहे की नाही, मारणे. टी, TEAT चहा. अजून टेबल, टेबल घेतलाय आपण. ओके, 4 झाले, बस झाले बघा. इनकाउंटर, इनकाउंटर, पहिला तर शब्द तुम्हाला काउंटर दिसला, काउंटर बरोबर आहे. TEN, TEN 10 दिसला तुम्हाला. ओके, आणखी कुठेतरी म्हणते राउटर. यस, बरोबर आहे. कुठेतरी म्हणते ईट, EAT, EAT याच्यात ईट नाही बनत बघा. कोणीतरी म्हणत ईट, ईट नाही बनत, त्यामध्ये EAT साठी ए कुठे. यस, कमान कमान कमान, कमेंट येऊ द्या, कमेंट. यस, इंटर, ENTER, ENTER, इंटर 100% बरोबर आहे. यस, काउंट, COUNT, काउंट, राईट, व्हेरी नाईस. किंग, किंग वरच्यातला टाकलं का. ओके, यस, बरोबर आहे बाळांनो, 100%. चला, आता पुढे सांगा मला, राईट रिलेटेड वर्ड्स. पहा आता मी काय काय सांगतोय तुम्हाला. इथपर्यंत तुमचे 4 मार्क झाले होते. इथून पुढे तुम्ही आला 4 आणि हे 2, 6 मार्क बेटा, 6. चला, 6 हे 2, 8 मार्क बेटा. पुढे चला, 8. हा, 2 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारतात. राईट द रिलेटेड वर्ड ऍज शोन इन द एक्झाम्पल. हॉस्पिटल साठी, हॉस्पिटल साठी तुमच्याकडे काय काय शब्द आहेत. व्हॉट आर द वर्ड्स फॉर हॉस्पिटल. हॉस्पिटल साठी तुमच्याकडे काय काय शब्द आहेत. एक दिलंय फेमस, फेमस, फेमस. काय लिहू शकतात, क्लीन, क्लीन. अजून काय लिहू शकतात, क्लीन. हॉस्पिटल कसं आहे, फेमस आहे, क्लीन आहे. हायजेनिक, काय लिहू शकतात, हायजेनिक. हायजेनिक म्हणजे मस्त, छान, व्यवस्थित आहे की नाही. पाणीपुरी तुम्ही खायला जाता, बऱ्याच ठिकाणची पाणीपुरी हायजेनिक असते, हायजेनिक. HYGIENIC, हायजेनिक. ओके, हायजेनिक, हायजेनिक, क्लीन. हॉस्पिटल कसं आहे, फेमस, क्लीन, हायजेनिक. अजून सांगा पटपट पटपट, कमॉन. यस, अजून सांगा, पटकन सांगा. लिंक करायची नाही तुम्हाला, व्यवस्थित. HYGIENIC, हायजेनिक, व्यवस्थित लिहायची तुम्ही. ओके, तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे, शब्द असले. अजून केअरिंग, काय, केअरिंग आहे की नाही, काळजी करणारे. कोणीतरी म्हणत आहे डर्टी, एका बाजूला तुम्ही म्हणलं क्लीन, समव्हेअर डर्टी आहे की नाही, डर्टी. कोणीतरी म्हणत आहे क्लीन लिहा आणि डर्टी पण लिहा. असं असू शकतं की डर्टी आहे म्हणूनच कदाचित फेमस आहे, असं असू शकतं.
ओके, तुमच्या मनाने तुम्हाला हे शब्द लिहायचे असतात बाळांनो, बरोबर आहे ना? यस. हा, काही काही लेकर नाही दिसत. काल मी तुम्हाला खूप छान छान हे सगळे शब्द सांगितलेले आहेत. ओके, काय काय लिहायचे तुम्हाला. तर दुसरं जर की लाईफ, लाईफ हॅपी, लाईफ कसे हॅपी लिहिलंय. अजून लाईफ बद्दल काय काय लिहू शकता? मार्वलस, काय लिहू शकता? आयुष्य कसं आहे? आयुष्य मार्वलस, एकदम बढिया, उत्कृष्ट है की नाही? लाईफ हॅपी, ऍक्टिव्ह, ब्युटिफुल, काय लिहू शकता? हेल्दी, प्लीजंट. ओके, हॅपी आहे, हेल्दी आहे, अजून प्लीजंट, प्लीजंट आहे. कशी आहे? प्लीजंट. ओके, स्पेलिंग व्यवस्थित तुम्हाला दिसेल अशी लिहू का? PLEAS, प्लीजंट. यस, प्लीजंट, SANT, प्लीजंट. हेल्दी आहे, प्लीजंट आहे, आयुष्य कसं आहे? हॅपी आहे. अजून ब्युटिफुल आहे, आयुष्य कसं आहे? ब्युटिफुल. आयुष्य कसं आहे बाळांनो? ब्युटिफुल, एकदम छान आहे, मस्त आहे, ब्युटिफुल. कोणीतरी ब्युटिफुलची स्पेलिंग टाकली डबल एल, डबल एल नसतं बाळांनो, एकच असतं, ब्युटिफुल. ऍक्टिव्ह, लाईफ कशी असली पाहिजे माणसाची? ऍक्टिव्ह असली पाहिजे, बरोबर आहे? यस. बघा आता, हा किती मार्क झाले होते बाळा? 8. 8 आणि इथले 2, किती झाले मार्क सांगा? मार्क झाले 10. किती झाले बेटा? 10. राईट. आता हे पहा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. ओके, खालची चेन तुम्हाला कंप्लीट करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय पुढे व्हर्ब लिहावं लागतील, पुढे नाउन. नाउन म्हणजे काय बाळांनो? नाउन म्हणजे नाम लिहायचे, नाम. आणि व्हर्ब म्हणजे इथं क्रियापद लिहायचे तुम्हाला, क्रियापद लिहायचे, क्रियापद, क्रियापद. तर मी याची काल तुम्हाला खूप छान छान उदाहरणं समजून सांगितले, जे तुम्ही पाठ करून ठेवा. पाठ, तुम्हाला शब्द आला ना, तो शब्द लिंक तुम्हाला ऑटोमॅटिकली लागते. काही शब्द काल मी तुम्हाला सांगितले, खूप बढिया बढिया शब्द सांगितले, ते तुम्हाला पाठ असले पाहिजे, पाठ. त्याने काय होईल? तुम्हाला सराव होऊन जाईल त्या शब्दांचा. आणि एकदा सराव जर तुम्हाला झाला, एकदा जर तुम्हाला ते शब्द पाठ झाले, तर मग त्याने तुम्हाला फायदा होईल, बरोबर आहे? काल मी पुष्कळ शब्द तुम्हाला दिले होते, पुष्कळ शब्द दिले होते, आठवत आहेत का ते शब्द? मी तुम्हाला पुष्कळ शब्द दिलेत काल. ओके, यस, कम ऑन. हा, इथे काय होतं सांगा? इथे काय दिले आपल्याला? इथे दिलं टॉक, चॉक. के पासून काय लिहिलं आपण? नो, KNOW, नो, माहित असते, बरोबर आहे? डब्ल्यू पासून वॉक पण लिहू शकतात, वॉक, WALK. ओके, किंवा वॉच, वॉक और वॉच, बरोबर आहे? यस. हा, आता के पासून पुन्हा मग रिपीट करायचं काहीतरी. इथं ऑलरेडी नो लिहिलं होतं, मग अशा केसमध्ये परत तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण काय लिहूया? वॉच, वॉकच्या ऐवजी. ओके, समजा जर तुम्हाला जर कुठेतरी काहीतरी डब्ल्यू आला असता आणि तुम्ही जर वॉक लिहिला असतं, तर याच्या पुढे काय लिहाल मग तुम्ही? के पासून नो, आणि मग डब्ल्यू आला तर डब्ल्यू पासून पुढे काय लिहाल? वॉच, राईट? आणि मग एच आलं, एच, एच पासून काय लिहिता मग? आता काहीतरी व्हर्ब लिहायचं तुम्हाला एच पासून, बरोबर आहे? हरी, कम ऑन, हरी. ओके, वाय पासून यॉनिंग, यॉनिंग म्हणजे काय? यॉन, जांभळी देणे, आळस देणे, बरोबर आहे? ओके, असं. आता हे लक्षातच ठेवायचं, ही लिंक लक्षात ठेवायची. हरी आणि वाय आला की वाय पासून यॉन. यन आलं, यन, यन पासून काय लिहाल? तर मग तो असा शब्द आपल्याला एक लिंक लावून ठेवायची, आपल्याकडे माहिती असलेले आपले व्हर्ब ची एक यादी बनवून ठेवायची, जेणेकरून आपल्याला काय होतं? पटपट पटपट तिथे उत्तर लिहिता येतील, राईट? बढ़िया, यस. चलो, चला, जमले का हे? राईट. बहुत बढिया. चला पुढे, नाउन. नाउन पासून सांगा काय होईल? नाउन, नाउन, नाउन. रोड आहे, रोड,
ओके, एक एक्झाम्पल घेऊया आणि मग पुढे जाऊया. हे तुम्ही करा मग, हे की नाही. नाऊन रोड, रोड पासून काय करता येईल पटकन सांगा. कम ऑन, कम ऑन, यस कमेंट करा पटकन. वेटिंग फॉर युअर कमेंट बच्चों. यस, रोड, रोड नाऊन सांगायचे. डी पासून कम ऑन. यस, येऊ द्या पटकन. ओके, कोणीतरी टाकले बघा. यस ढगे यांच्या अकाउंटातून डॉग, गोट, टायगर, रॅबिट, रोड. डी पासून पुढे डॉग, जी पासून गोट, टी पासून टायगर, आर पासून रॅबिट. क्या बात आहे, बघा सगळे प्राणी आलेत, 100% सगळे प्राणी आलेत. एकदम मस्त, बढिया पद्धतीने, बहुत बढिया बच्चा लोग. ओके, मेडिसिन. ओके, आता खूप सारे तुमच्या कमेंट्स मध्ये ना एवढे सारे उत्तर आलेत. तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटतं ते लिहा. बरोबर आहे, राईट. याला तुम्ही आता कमेंट मध्ये फेकून मारा. राईट, चलो नेक्स्ट बच्चा लोग. आता पहा, एक पोएमचा एक क्वेश्चन आहे. फक्त आता एक शेवटचा क्वेश्चन तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला करायचा आहे. ओके, पोएमचा जो क्वेश्चन असतो बाळांनो, या पोएमच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ना अप्रिसिएशन वरती एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, 5 मार्काचा. हे फुकटचे 5 मार्क बाळा, हे जवळपास फुकटचे 5 मार्क आहेत. या फुकटच्या 5 मार्कापैकी 2-3 मार्क तर तुम्हाला अगदी सोपेच आहेत. ओके, 2-3 मार्क अगदी सोपेच आहेत. तुम्हाला काय करायचंय, नीट पहा बाळांनो. हा जो क्वेश्चन दिला जातो ना तुम्हाला पोएमचा, तुम्हाला दिलेली जी पोएम आहे त्या पोएमला व्यवस्थित वाचायचंय. पण हे कधी वाचायचंय, नंतर वाचायचंय. अगोदर काय करायचंय, या पोएम मध्ये एकदम वरती पोएमचं नाव आहे ते वाचायचंय. वरती पोएमचं नाव असतं आणि खाली इथे तुम्हाला पोएटचं नाव असतं. काय असतं, पोएटचं नाव असतं. कन्फर्म तुम्हाला वरती काय दिलेलं असतं, वरती दिलेलं असतं पोएमचं नाव, खाली दिलेलं असतं पोएटचं नाव. बच्चा पाटील लक्ष द्या. ओके, काय म्हटलं मी, वरती दिलेलं असतं, वरती तुम्हाला दिलेलं असतं इथे पोएमचं नाव, इथे दिलेलं असतं कुणाची पोएम आहे त्याचं नाव. आणि 2 क्वेश्चन तुम्हाला फिक्स असतात बाळा. 2 क्वेश्चन पहा, ही पोएम अर्धी मी वेगवेगळ्या दोन स्लाइड मध्ये आपल्या आलेली आहे. आणि या पोएम मध्ये तुम्हाला हे या पद्धतीनं ते म्हणतात, या पोएमचं टायटल काय, व्हॉट इज द टायटल ऑफ अ पोएम, व्हॉट इज द टायटल ऑफ पोएम. पोएमचं टायटल काय. आणि मग पाठीमागे नीट बघा, टीनएजर्स प्रेयर. हे झालं तुमचं टायटल. तुम्हाला हे ऍज इट इज छापायचे बाळांनो. इथे नाव लिहायचंय पोएमचं नाव. पोएमचं काय लिहायचंय तुम्हाला, पोएमचं नाव लिहायचंय बाळांनो. कन्फर्म लिहायचंय पोएमचं नाव. किती मार्क, 1 मार्क कन्फर्म. ओके, हाफ मार्क, अर्धा मार्क. पोएमचं नाव लिहिलं, 100% कन्फर्म. यस, कम ऑन, कम टू द पॉइंट. नेम ऑफ द पोएट सांगा. नेम ऑफ द पोएट, मी म्हणलं तुम्हाला कवितेच्या खाली लिहून दिलेलं असेल. उचललं, जे. क्या बात आहे, बघा त्याचं नाव सुद्धा जे पासून, जे मोर्स. काय नाव देतं बघा. आपल्या इकडचं असलं तर म्हणलं असतं तुम्ही मोरसे, हे की नाही, जे मोर्स.
ओके, त्याचं नाव आहे जेमस. त्याचं नाव लिहायचंय पोएटचं. आता रायमिंग स्कीम, त्याची जी राईम स्कीम आहे बाळांनो ही कशी आहे. आता या पोएमची जी आहे ती एबीसीडी आहे. एबीसीडी ही काय असते, जेव्हा ही पोयम आता रायमिंग स्कीम बद्दल बाळांनो मग आपल्याला त्याच्यावरती एवढं डीप मध्ये आज घुसायचंय नको, कारण की मी तुम्हाला म्हटलं मी 10 मिनिटांमध्ये हे सगळं संपवतोय की नाही. 10 मिनिटांमध्ये संपवतो असं मी म्हटलं होतं तुम्हाला, पण मलाच वेळ झालेला आहे ऑलरेडी. ओके, रायमिंग स्कीम इथे या पोएमची एबीसीडी आहे बाळांनो. ओके, तुम्ही तुमच्या पुस्तकामधल्या ना फक्त ज्या पोएम्स आहेत त्यांच्या त्या सगळ्या पोएमच्या रायमिंग स्कीम बघा. तुम्हाला जेवढं लक्षात येईल तेवढं लक्षात ठेवा. आणि तर फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीचचे 2-3 नावं तुम्हाला माहिती असतील. एक असतो तुमचा हायपरबोला असतो, सिमिली असतो, बरोबर आहे की नाही. या व्यतिरिक्त याचा काय आहे, एपोस्ट्रॉफ आहे. काय एपोस्ट्रॉफ याचा. ओके, तर तुम्हाला फिगर ऑफ स्पीच तुमच्या पोएम्स मध्ये कोणकोणते ते एकदा पाहिजे. फिगर ऑफ स्पीच 1 मार्काला बाळांनो, 1 मार्काला. राईम स्कीम 1 मार्काला, 2 मार्क झाले 2, आणि वरचा 1 3 मार्क. आणि 3 मार्कासाठी बाळांनो थीम किंवा सेंट्रल आयडिया याच्या खाली विचारतात तुम्हाला. काय विचारतात, थीम. काय विचारतात बाळांनो, थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ पोयम. तर तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ज्या पोयम आहेत एकदा तुम्हाला पटकन पाहून घ्यायच्या, सगळ्या ओव्हरलुक करायच्या, किंवा मग ती कविता तुम्ही वाचायची 2 मिनिटासाठी, आणि ती वाचून तुम्हाला काय वाटतं त्या पोयम मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्हाला लिहायचे बाळांनो. कन्फर्म 5 मार्क तुम्हाला, 5 पैकी. जर तुम्हाला हा सेंट्रल आयडिया जास्त कळला नाही, पण तुम्ही जर पोयम वाचल्यानंतर तुम्हाला जे जे कळतं ते जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला. ओके, पहा आता इंग्रजीच्या पेपरमध्ये फार महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, जसं की लीड्स टू ग्रेट सक्सेस. तुम्हाला कळलं की या ह्याच्यामध्ये काहीतरी सक्सेस बद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही काय म्हणाल, दिस पोयम एक्सप्लेन्स अबाउट द सक्सेस. आलंय का लक्षात बाळांनो. ओके, ही वाचायची. मी तुम्हाला काय सांगतो, ही वाचायची. तुम्हाला नाही कळलं ना फार, तर त्या पोयम मधले छोटे छोटे शब्द उचला, आणि त्याच्यातून तुम्हाला काय कळत आहे, ओके, काय कळत आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पहा, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. काय योग्य आहे त्याच्यासाठी उभं राहायला मला शिकवा. आता तुम्हाला जेवढं कळलंय बाळांनो, जेवढं कळलंय त्याच्या आधारावरती तुम्ही नाही का पॅसेज मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारतात बाळांनो, जेव्हा तुम्हाला पॅसेज मध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय करत असता सांगा बरं. तुम्ही काय करता, क्वेश्चन मध्ये पॅसेजच्या खाली जे क्वेश्चन विचारले त्याच्यात तुम्ही 2-3 शब्द पाहता, क्वेश्चन मधले कोणते शब्द आहेत, आणि ते क्वेश्चन तुम्ही पॅसेज मध्ये ते शब्द शोधता. त्याच्या वरची लाईन हाणली, खालची लाईन हाणली, संपला. पॅसेज मध्ये आपल्याला क्वेश्चन जो विचारलाय त्याच्यातले आपण काय करतो, शब्द पाहतो. तो शब्द पॅसेज मध्ये कुठे भेटतोय, त्याच्या वरची एक लाईन हाणायची, खालची एक लाईन, असंच करता ना. ओके, जर कळलेलं नसेल तर सांगतोय, जर कळलेलं नसेल तर असंच करता ना. पोयम मध्ये जे जे तुम्हाला कळतं तसंच तुम्हाला लिहायचं तुमच्या भाषेत. ओके, हुशार लेकरांनी ऑलरेडी ज्याचा अभ्यास केलाय त्यांच्यासाठी सांगत नाही. ज्या लेकरांना हे कळणार नाही त्या लेकरांना सांगतो की तुम्हाला काय काय कळतं त्याच्यातून ते उचला आणि त्याला एक्सप्लेन करायला शिका. कुठे एक्सप्लेन करायचे, थीम, सेंट्रल आयडिया मध्ये. ओके, यस, कम ऑन. आता पुढच्या मुद्द्यावरती या बाळांनो, पुढच्या मुद्द्यावरती या. हे फुकटचे 5 मार्क आहेत, लक्षात ठेवा. एक डायलॉग रायटिंग आहे बाळांनो, डायलॉग रायटिंग याचा एक क्वेश्चन आहे, डायलॉग रायटिंगचा. ओके, पहा इथं तुम्हाला काय म्हटलंय माहितीये का, या क्वेश्चन मध्ये बघा, याच्यात तुम्हाला दिलेलं असतं, याच्यावरती एक क्वेश्चन आहे ऍक्च्युली, त्याच्या खालचा हा क्वेश्चन आहे, B1 क्वेश्चन दिलाय, आणि ते म्हणले प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. तुम्हाला काय म्हटलंय, तुम्ही डायलॉग तयार करा. हे जे जम्बल्ड सेंटेन्सेस, या जम्बल्ड सेंटेन्सेस पासून, जम्बल्ड सेंटेन्सेस म्हणजे तुम्हाला खालीवर वाक्य दिलेले असतील,